नोटाबंदीनंतरचे 50 दिवस उलटलेले आहेत. याच अनुषंगाने आपल्याला बातम्या बघायच्याच आहेत. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी येते झाकीर नाईक संदर्भातली. गुन्हा दाखल झालेला आहे झाकीर नाईक विरोधात. ईडीने हा गुन्हा दाखल केलेला आहे. मृत्युंजय सिंग आपल्या सोबत आहेत. मृत्युंजय, कारवाईची पावलं कशी टाकली जात आहेत ईडीकडनं? अश्विन, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडीने जे झाकीर नाईक आहे, इस्लामिक प्रचारक, यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. आणि ईडीचं असं म्हणणं आहे की यांची जी संस्था आहे इस्लामिक रिसर्च फाउंडेशन, यांना बाहेरून किती पैसे आले आणि या पैशाचे भारतात काय इन्व्हेस्टमेंट करण्यात आले का आणि कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करण्यात आले, भारतात पैसे बाहेर गेले का, याच्यावर संशय होता. या आधारावर ईडीने केस दाखल केला आहे. याच्यापूर्वी एनआयएनेही झाकीर नाईकच्या विरोधात एक गुन्हा नोंद केला होता. सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की मुंबई पोलीसच्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंगनेही गुन्हा नोंद केलाय आणि त्यांच्याकडे फॉरेन फंडिंगची काही माहिती आहे, डिटेल्स आहे आणि त्या माहितीच्या आधारावर त्याचाही सोर्स घेऊन ईडी कारवाई करणार आहे. फक्त एवढी माहिती मिळालेली आहे की जे बाहेरून पैसा भारत आला आणि झाकीर नाईकच्या संस्थांमध्ये आला, ते झाकीर नाईकने कशा पद्धतीने इन्व्हेस्ट केला, कुठे कुठे इन्व्हेस्ट केला, याच्यावर ईडीचा संशय होता, म्हणून हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. मृत्युंजय, या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.